Standard 5. Okay, okay. Fine. So, fifth standard, that's आहे का? Bhavesh is sixth standard. Okay. Fine, fine. So, Pramita and Bhavesh are from sixth standard, no? And others are from fifth standard. Okay. Adesh also. आदेश एक मिनिट मला जरा बघू दे. पण आदेश आज नाही आलाय. मला आता प्रेझेंट मध्ये हवंय. आदेश आहे. सॉरी, वन मोमेंट. नाही, प्रमिता इज देअर. देन प्रमिता, कर्णिका इज देअर. शी स्टँडर्ड 5. अनिकेत आहे. भावेश आहे. आदेश इज नॉट येट कम. आदेश इज येट टू जॉईन. आहे. अच्छा, आपल्या क्लास अगं नाही, आता जॉईन नाही झालाय असं मला म्हणायचं. एनिवेज, लेट इट बी. ओके आहे. आदेश आडनाव काय आहे? ओके. आता लेटस कंटिन्यू विथ द चॅप्टर. मध्ये आपलं अच्छा माळी. ओके ओके ओके, माळी आहे का? पण त्यांनी अटेंडन्स लावला नाही. कर्णिका असेल. आदेश मला काही इथे अटेंडन्स दिसत नाहीये. ओके, येस म्हटलंय. फाईन. ओके. So let us start with our one moment chapter which we left behind. आता बरेच मध्ये दिवस गेले त्यामुळे एक आठवडा गेला. कुड नॉट कंटिन्यू. सो लेट मी जस्ट टेक अ रिकॅप. बिफोर दॅट लेट मी शेअर. एम आय ऑडिबल? व्यवस्थित ऐकू येतं ना सगळ्यांना? क्लिअर. व्हेरी गुड. थँक यू. ओके. So this is it. Substances surrounding us. Okay. So we did was what are the different substances which are surrounding us. Then which states they are in. कोणत्या अवस्थेत ते असतात. Okay. Now whether it is solid, liquid or gas. Fine. मग त्यात बरं काही मग which मग then we saw certain compounds, and in that we saw which are solids, which are liquids. Then we saw what happens when we heat some of them. Okay. A few of them we start heating, आणि heat मुळे काय हे होतं ते आपल्याला कळतं. So like you can see that certain compounds change from solid to liquid, liquid to gas. Say for example ice. Ice also you don't need to heat it. When you remove it out at the room temperature, when you freeze it, it is an ice, and then when you remove it out at the room temperature, it changes into water. आणि मग वॉटरला हीट केलं की त्याची वाफ बनते. पाण्याला हीट केलं. पण त्याच्याऐवजी आपण कॅम्फर, कापूर घेतला किंवा आपण त्याच्याऐवजी ह्या डांबरी गोळ्या घेतल्या तर यू कॅन सी दॅट दे डायरेक्टली चेंज इन टू वेपर स्टेट. ते लिक्विड स्टेट त्याची नसते. असे काही कंपाऊंड आहेत की ज्यांच्यामध्ये लिक्विड स्टेट नसते. ओके. मग त्याच्यानंतर आपण बघितलं त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, सब्लिमेशन. आपण गेल्या वेळेला त्याचा स्टडी केला होता. मग हीटमुळे काय होतं, तर हीटमुळे आपण हे बघितलं की सॉलिड चेंजेस टू लिक्विड, लिक्विड चेंजेस टू गॅस. मग जेव्हा आपण कूल करतो त्यावेळेला काय होतं, गॅस जो आहे तो लिक्विड मध्ये रूपांतरित होतो आणि लिक्विड जे आहे ते सॉलिड मध्ये होतं. मग आता हे कशाने आम्ही फाइंड आउट करणार, तर वी फाइंड आउट युझिंग दिस थर्मोमीटर. ओके. नाव सो देन वी डिड सम एक्सपेरिमेंट. आपण काही एक्सपेरिमेंट करून बघितले, काही प्रयोग बघितले ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर बघितलं बर्फाचं, त्याच्यानंतर बॉइलिंग वॉटर, उकळणारं पाणी, फ्रीजिंग वॉटर, हवेचं तापमान, जेव्हा रात्र थंडीची असते त्यावेळेला, उन्हाळ्याची रात्र असते त्यावेळेला, फ्रीजमध्ये काय तापमान असतं, फ्रीझरमध्ये काय असतं, शरीराचं तापमान किती असतं, हे सगळं सगळं आपण बघितलं. ओके. बॉइलिंग वॉटरला काय म्हणतात. मग त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन आणि बॉइलिंग ह्याच्यामधला काय फरक होता. इव्हॅपोरेशन हा सरफेस फिनॉमिना म्हटला आपण. बॉइलिंग इज थ्रू आउट, म्हणजे पूर्णपणे त्या भांड्यामध्ये ते प्रोसेस बॉइलिंगची होत.
कळतंय सगळ्यांना? एम आय गोईंग प्रॉपरली? फार फास्ट जात नाहीये ना? हे रिव्हिजन आहे. सो आय एम जस्ट गोइंग. एव्हरीबडी इज फॉलोइंग? आठवतंय? येस, व्हेरी गुड. मग आपण नंतर काय बघितलं होतं? नो फास्ट. गुड गुड, थँक्यू. मग आपण काय बघितलं होतं की त्याच्यानंतर प्रोसेस बघितलं ते म्हणजे हीट केल्यानंतर अ कंपाऊंड मेल्ट्स आणि त्याचं लिक्विड मध्ये होतं. सो मग मेल्ट होतं त्यावेळेला ज्या टेम्परेचरला तो सॉलिड पासनं म्हणजे घनातनं लिक्विड स्वरूपात होतो किंवा पाण्यासारख्या किंवा द्राव स्वरूपामध्ये होतो त्यावेळेला आपण त्याला त्याचा मेल्टिंग पॉइंट घेतला होता. इफ यू ऑल रिमेंबर इट, वी स्टडीड द डिफरंट मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट ऑल्सो. ओके, मग ह्या सगळ्याचं मग फ्रीजिंग म्हणजे काय आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे ज्या वेळेस जो फ्रीजिंग आणि मेल्टिंग पॉइंट जर पाणी घेतलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं तर जेव्हा 0 डिग्रीला त्याच्या खाली ज्या वेळेला जातं त्या वेळेला फ्रीज व्हायला लागलं. वॉटर केप्ट इन अ फ्रीज ऑन अन आईस बिकम्स कूलर कूलर आणि एक टेम्परेचरला ते खाली जातं आणि त्याच्यानंतर ह्याच्या पुढे ते अजून थंड होत नाही पण त्याच्याऐवजी त्याचं घन स्वरूपात होतं. जे आधी द्राव स्वरूपामध्ये आहे त्याचं घन, दॅट इज लिक्विड चेंजेस टू अ सॉलिड स्टेट आणि त्याला मग आपण म्हणतो की इट हॅज स्टार्टेड फ्रीजिंग पॉइंट. आणि तो जर बर्फ आपण बाहेर काढला तर तो वितळायला लागतो त्याच टेम्परेचरला. सो दॅट टेम्परेचर विच इज द फ्रीजिंग पॉइंट इज ऑल्सो द मेल्टिंग पॉइंट ऑफ अ सबस्टन्स. त्याच्यानंतर तसंच आम्ही बॉइलिंग पॉइंट पण बघितलं. बॉइलिंग पॉइंटला काय जेव्हा ज्या वेळेला मेल्ट होऊन गेलंय द्राव स्वरूपामध्ये आहे तर ते जे आहे त्याला आम्ही आणखीन हीट केलं, आणखीन टेम्परेचर देत गेलो तर ते काय होईल त्याचं वेपर मध्ये होईल किंवा बाष्प स्वरूपात होईल आणि ती वेपर जी आहे त्याला मग आम्ही काय म्हटलं इट इज द बॉइलिंग पॉइंट दॅट इट इज गेटिंग कन्व्हर्टेड इन टू अ वेपर स्टेट. बरोबर. तर मग आता हे ह्या वेळेला द टेम्परेचर ॲट विच अ सबस्टन्स बॉइल्स व्हाईल हीटिंग इज द सेम ॲज द टेम्परेचर ॲट विच कंडेन्सेस. म्हणजे आता उलट बघायचं, उलटी रिॲक्शन करायची. मी तुम्हाला असं हे पण दाखवलं होतं. दिस इज द रिॲक्शन इन द बॅकवर्ड डायरेक्शन एक आणि एक फॉरवर्ड डायरेक्शन. मग आता इकडची काय आता मेल्टिंग पॉइंट, मेल्टिंग ऑफ अ सबस्टन्स टू अ लिक्विड अँड लिक्विड फर्दर बॉइलिंग टू अ वेपर स्टेट. सो वेन यू मेल्ट सॉलिड चेंजेस टू लिक्विड आणि लिक्विडला आम्ही अजून हीट केलं तर इट गोज टू बॉइलिंग टू गॅस वेपर. नाव कम हिअर दॅट इज वेन दिस गॅस अँड वेपर इज कंडेन्स म्हणजे आपण तिला पकडून ठेवलं आणि थंड केलं तर तिचं पुन्हा लिक्विड मध्ये रूपांतर होतं. म्हणजे बॉइलिंग पॉइंट अँड कंडेन्सेशन पॉइंट आर सेम. ह्याचं उत्तर आपल्याला प्रमिताने मागे दिलं होतं इफ यू ऑल रिमेंबर इट. मी का असं सांगते म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला ते त्या वेळेला आठवण होईल म्हणून. हा हे आपल्याला त्यावेळेला असं सांगितलं म्हणजे घोकमपट्टी करायची नाही, काही काही ठोकठाळे लक्षात ठेवायचे. ओके, आणि त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट जो आहे सॉलिडचा, ज्या वेळेला सॉलिड मधनं लिक्विड मध्ये जातं म्हणजे घनामधनं द्राव्य स्वरूपात जातं त्यावेळेला इट इज द मेल्टिंग पॉइंट. पण आता जर का उलट बघितलं तर इट कॅन दॅट इज द्राव रूपातनं आपण घन रूपात करतो त्याला काय म्हणतात फ्रीजिंग पॉइंट म्हणतात. ओके, म्हणजे मेल्टिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट इज सेम. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? हे महत्वाचं आहे, कळलं का तुम्हाला? म्हणून मी परत परत एकदा मागे येते. येस प्रमिता, यू नो दॅट, बट अदर्स बाकी लोकांना कळतंय का? 5th स्टँडर्ड वाल्यांना आणि 6th स्टँडर्डला कळतंय. व्हेरी गुड. या Adesh is there, yes. Then who else? Santosh. Okay, okay, fine. You are following it. Others, I hope Vedika is there. Then the Karnika, right? Where is she? She was also there. Anyways, yeah. So you all are following it. Okay. Now coming to the next part, that is, let us continue further. मग आपण हे बघितलं होतं की एका ह्याच्यामध्ये दिस इज कॉल्ड अ सब्लिमेशन. म्हणजे काय घेतलं होतं, जसं कापुराची एक्सपेरिमेंट सगळ्यांना आठवत असेल, मागे मी घेतली होती तशी. तर त्याच्याऐवजी आपण आता काय घ्यायचं, आयोडीन घ्यायचं. तर हे जे आयोडीन असेल तर ते ह्या क्रुसिबल मध्ये, क्रुसिबल म्हणजे हे भांड आहे, तुम्हाला त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं एक बीकर घेतला होता इफ यू रिमेंबर इट. ती एक्सपेरिमेंट आपल्या त्या रेकॉर्डेड सेशन्स मध्ये असणार आणि आपण तो बीकर घेतला होता. आणि त्याच्यानंतर
आपण त्याला असंच फनेलवरती ठेवलं होतं आणि फनेलला वरती कॉटन लावून ठेवला होता आणि मग तो बीकर मध्ये आपण थोडा कापूर घेतला होता. आता इथे काय करायचं, हे क्रुसिबल बीकरच्या ऐवजी म्हणजे अशी चिनी मातीची वाटी असते आणि तिच्यामध्ये आपण काय ठेवणार आहोत, आयोडीन क्रिस्टल्स घेणार आहोत. तर ते आयोडीन क्रिस्टल्स जे आहेत दे डू नॉट मेल्ट ऑन हिटिंग, म्हणजे तुम्ही त्याला हीट केल्यानंतर ते मेल्ट होत नाही, बट दे चेंज इन टू द गेशियस स्टेट. त्याचं रूपांतर गेशियस म्हणजे डायरेक्टली सॉलिड चेंजेस इन टू गॅस, मधली लिक्विड स्टेज होत नाही. असं काही सबस्टन्सेस आहेत. ओके. तर त्यावेळेला हे आयोडीन जेव्हा आहे त्याचे जे वेपर्स असतात, वेपर्स किंवा बाष्प स्वरूपात किंवा वाफ असते, त्याला हीट केल्यानंतर ते बाष्प स्वरूपात, स्टीम स्टीम असं नाही, नॉट बाष्प, इट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू इट्स दॅट इज इट इज गोइंग इनटू अ गेशियस फॉर्म. ओके, गॅसच्या स्वरूपामध्ये होतं. आणि मग ते जे आहे ते इथे चिकटून बसतात बाजूला आणि ते जेव्हा बाजूला चिकटून बसतात त्यांना थंड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आयोडीन मिळतं. सो दिस इज दॅट इज इट इज चेंजिंग इन टू द वेपर स्टेट. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज सब्लिमेशन. ह्या प्रोसेसला म्हणतात सब्लिमेशन. मग नंतर आपण काय बघितलं होतं, एवढं सगळं आपण बघितलं की आपल्या आजूबाजूचे हे जे सबस्टन्सेस आहे, तर हे जे सबस्टन्सेस आहे दॅट इज नोन एज मॅटर. मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. हे आपण इथे बघितलं नाही, पण हे सगळे सबस्टन्सेस कशापासून बनलेले आहेत, कणांपासून. मग ते कण काय आहे त्याचं पुढे आपण बघणार आहोत, पण सध्या एवढं आहे की कण, बारीक बारीक कण असतात त्याच्यापासून बनलेले असतात. मग ह्या कणांच्याच मुळे त्यांच्या तीन अवस्था असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आणि टेम्परेचरच्या ह्याने आपण सॉलिड कॅन बी कन्वर्टेड टू लिक्विड, लिक्विड कॅन बी कन्वर्टेड टू गॅस बाय चेंजिंग द टेम्परेचर. सेम थिंग इज दॅट यू कॅन कूल, that is you can increase the temperature, or if you decrease the temperature you will get the reverse of the reaction. म्हणजे रिॲक्शनची दिशा, प्रयोगाची दिशा उलटी होईल. म्हणजे आपल्याला जे बाष्प स्वरूपात आहे ते होईल द्राव स्वरूपात, द्रावच होईल सॉलिड्स किंवा घन स्वरूपात. सो गॅस विल टर्न इनटू लिक्विड, लिक्विड विल टर्न इनटू गॅस, नॉट गॅस, सॉलिड. मग आता आपण अशी काही गोष्टी बघितल्या. इकडे आपल्याला दिसलं होतं की हा दरवाजा, हे रॉड्स, त्याच्यानंतर हे ग्लास, ही पावडर, हे काय आहे, किंवा आपण नुसतं इथे बघून सांगू शकतो का, तर नाही. मग आपण त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. म्हणजे आता काय केलं होतं आपण, की जेव्हा आपण प्रेशर टाकतो कशावरती, चॉकचा तुकडा घेतला किंवा वीट घेतली ज्याला ब्रिक म्हणतो, ॲलम तुरटी घेतली, ग्लास किंवा राजगिरा वडी, ह्या प्रत्येकाचा किती टणक आहे किंवा किती घट्ट आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे की आपण ज्या वेळेला प्रेशर टाकतो त्यावेळेला ती गोष्ट तुटू शकते की नाही. मग आपण काय केलं, दुसरं बघितल्यानंतर आपण दुसरा प्रयोग काय बघितला, की आपण हे घेतलं होतं खिळा, आणि तो खिळा कार्डबोर्डच्या शीटमध्ये किंवा ओलसर मातीमध्ये किंवा एखाद्या लाकडामध्ये ठोकून बघितला. मग आता काय होतं की तो कितपत आत जातो हे बघितलं. आपल्याला कळेल की ओलसर मातीत तो पटकन आत जाईल, कार्डबोर्ड शीटमध्ये थोडा वेळ लागेल आत जायला, आणि त्याच्यानंतरचं जो सर्वात कठीण काम आहे त्याला जायला आपल्याला जरा हातोडा मारून चांगलाच त्या लाकडाच्या ठोकळ्यात घालायला लागेल. म्हणजे ह्याचा अर्थ काय की रेझिस्टन्स किती असतं, की एखादा सबस्टन्स त्या त्या दुसऱ्या सबस्टन्सला किती रेझिस्ट करतो, त्याला आत येऊ देत नाहीये, हे बघायचंय. त्याच्यानंतर आपण बघतोय की नेक्स्ट इज द रबर बँड. आता हा जो रबर बँड आहे तो आपण ताणून बघितला. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी. रबर बँड ज्या वेळेला आपण ताणून बघतो आणि जेव्हा एखादी गोष्ट ताणतो त्यावेळेला ती आपल्या जागेवर पूर्ववत येते का, पुन्हा डज इट कम टू इट्स ओरिजिनल प्लेस, सो ऑर इट डज इट टेक्स इट्स ओरिजिनल शेप, then it is called as so when the substance changes its shape, जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो and it returns to the original shape, then the shape and size when the force is removed. म्हणजे आम्ही जेव्हा त्याच्यावरती प्रेशर टाकतो आणि मग जेव्हा प्रेशर काढतो त्यावेळेला आपण बघतो की जर का ती पूर्ववत परिस्थितीत आली जशी होती, आता रबर बँडचा जो आकार होता तोच. आता समजा मी प्लास्टिक घेतलं, प्लास्टिकचा एखादी पातळ तुकडा घेतला आणि मी तो खेचायचा प्रयत्न केला,
समजा आपला सकाळी दात घासायचा ब्रश असतो, प्रत्येक जण आपण दात घासतो, तो ब्रश आहे तो आपण असा वाकवायचा प्रयत्न करू, होतो का? नाही होत, बरोबर. किती तुम्ही वाकवला तरी कदाचित तो मोडेल जर का नाजूक असेल तर, पण तो वाकला जाणार नाही, विच मीन्स इट इज नॉट इलास्टिक. पण त्याच्याऐवजी रबर बँड घ्या, रबर किंवा खोडरबर सुद्धा चालेल. खोडरबर थोडा ह्याचा असतो, पण रबर बँड जो बारीक असतो तो त्याला आपण खेचायचा प्रयत्न केला, ताणला आणि मग पुन्हा त्याच्यावरचा फोर्स जो आहे तो आम्ही सोडला, तर काय होईल, तो रबर बँड आपल्या जागी येईल. सो दिस इज कॉल्ड ॲज इलास्टिसिटी. व्हॉट आर वी स्टडिंग हिअर? वी आर स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ओके, तो पहिली प्रॉपर्टी जी सर्वात आधी जी होती ती आम्ही काय बघितली? इट इज द ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे किती टणक आहे, किती सहज गत्यात ते तुटू शकतं. दॅट इज कॉल्ड एज ब्रिटल. एखादी वस्तू सहज तुटते त्याला म्हणतात ब्रिटल. त्याच्यानंतर किती घट्ट आहे किंवा किती स्ट्रॉंग आहे तो, दॅट इज डिटर्मिन बाय द हार्डनेस ऑफ एनी सबस्टन्स. त्याच्यानंतर आपण बघितलं इलास्टिसिटी. आणि जर मला आठवतंय हे सुद्धा आपण बघितलं की एखाद्या तुकड्यावरनं, म्हणजे आता हा जो आहे तो असं स्लांटिंग तुकडा किंवा मेटल शीट आपण अशी भिंतीला लावून अशी तिरकी ठेवली आहे आणि त्या तिरप्या ह्याच्यावरनं आपण काय पहिले पाण्याचं ओघळ टाकतो किंवा पाण्याचे फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर, फ्यू ड्रॉप्स ऑफ गम आणि नंतर व्हॉट वी डिड वी ऍड हनी, असे 3 पदार्थ टाकले आणि मग आपण बघितली की कोण पहिलं येतं, तर पाणी नक्कीच पहिल्यांदा येणार, ओघळणार. त्याच्यानंतर काय होतं, ओघळणं मी म्हणते, दॅट इज कॉल्ड अस फ्लुइडिटी. ओघळण्याच्या त्या प्रक्रियेला. त्याच्यानंतर आपण मधाचं आहे तर मध जरा वेळ लावेल, ग्लिसरीन सुद्धा वेळ लागेल कारण तेवढं फ्लुइड नाहीये. आणि शेवटचं जे आहे ते आपण काय बघितलं की गमला कदाचित तो उघडणार पण नाही, तो तिथेच राहून, फेविकॉल जर का आपण तिकडे टिपका लावला किंवा फेविकॉल थोडं टाकलं तर फेविकॉल खाली यायला वेळ लागेल. बरं, okay, so can anybody tell me now what are the properties which we chat box मध्ये जरा लिहून टाकेल की what are the different properties which we studied. जरी बाकीच्यांनी लिहिले तरी सुद्धा सगळ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे. प्लीज मला चारही प्रॉपर्टीज एकाच चॅट मध्ये लिहून पाठवा, एकामागोमाग एक नको, म्हणजे मला कळेल की किती जण पाठवतायत. ओके, सो वी स्टडीड जस्ट नाव द डिफरंट प्रॉपर्टीज. कोणत्या 4 प्रॉपर्टीज बघितल्या? या, प्लीज राईट इट डाऊन into the chat box. एकाच चॅट मध्ये टाका हा. Very good. Brittleness, hardness, elasticity, and fluidity. Nice, Pramita. Then others. Yes, my this. Please put it into that one chat. एकाच chat मध्ये टाक बाळ. काय होतं, मला प्रत्येक मग 4-4 वेळा ते बघ, त्याच्यापेक्षा एका चॅट मध्ये टाकणार का? Screen is not visible. Yeah, purposely I kept it because I wanted the properties to be sent by everybody. म्हणून मी मुद्दामून असा ठेवलाय. कारण तिथे दिसतायत ना, मला हवंय की तुम्ही जसं तू पटकन पाठवलं तसं बाकीच्यांनी कोणी मला अजून पाठवलं नाहीये. सो आय एम वेटिंग फॉर द आन्सर. मला आन्सर हवंय. एवढं कठीण नाहीये हे, रिपिटेशन आहे. त्यामुळे यू शुड बी एबल टू राईट इट डाऊन. फर्स्ट प्रॉपर्टी काय होती, त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय होती, जेवढ्या आठवतील तेवढ्या लिहा. त्या दिवशी मी कोणाकडनं ते बोलून पण घेतल्या होत्या, म्हणे मला कठीण जातं, कठीण जातं. ब्रिटलनेस, व्हेरी करेक्ट. हार्डनेस, इलास्टिसिटी अँड फ्लुइडिटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन आता 6th स्टँडर्ड. ओके.
Yes, you were absent on the last lecture, but last lecture you didn't miss anything. हेच मी revise करते. This is something as the last lecture. Okay. इलास्टिसिटी, ब्रिटलनेस, हार्डनेस. अजून एक राहिली आहे. कोणती? ओघळण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? फ्लुइडिटी. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. ओके, गुड. आता शेअरिंग मी मुद्दामून काढलं होतं, बट सो विच मीन्स ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? शॅल वी गो फर्दर? कोणाला काही डिफिकल्टी आहे? Others, we want to complete the chapter. Let me see. Yeah. Anybody is having any difficulty? No. Okay. Let me go further. Good. ओके. मग आता इकडे अजून काय दाखवलंय की फ्लुइडिटी म्हणजे जेव्हा आपला पेला, आपण पाण्याने भरलेला पेला असेल आणि ओट्यावरती ठेवला असेल किंवा खाली ठेवला असेल, तर आपल्या पायाने तो लवंडला म्हणजे पडला तर आपण काय, ते पाणी सगळीकडे होतं ना, एखादा पेला लवंडला तर आपलं पाणी ते जे आहे ते सांडतं सगळीकडे. मग अशा वेळेला दॅट इज इट डिपेंड्स ऑन फ्लुइड. समजा फेविकॉलची बाटली पडली तर लगेच तितकं द्राव बाहेर येणार नाही जेवढा पाण्याची बाटली पडली तर येईल. ओके. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी. इफ टू ब्लॉक्स ऑफ सेम साइज, वन वुडन अँड द अदर ऑफ आयर्न आर वेड इन अ बॅलन्स. आता बॅलन्स मध्ये आपण एखादं वजन घेतलं तर तुम्ही कम्पेअर कसं करणार? द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. म्हणजे एखादची व्हॉल्यूम एक सेम असेल म्हणजे त्याचा आकारमान, पण त्याचं वजन प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. ओके. तर दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन डेन्सिटीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल कापूस घेतला आपण आणि तो एखाद्या भांड्यात आपण भरला आणि त्याच आकाराच्या भांड्यात आपण हे ठेवलं काय, लोखंडाचे तुकडे टाकले, बारीक बारीक लोखंडाचे तुकडे आणि कापूस आपण असं चौकोनी भांड्यात घेतले, सेम भांड एकच हवं. ओके, दोघांनाही. आणि मग बघितलं तर वजनाच्या मानाने वेगळं आहे. कापूस हलका असेल त्याच आकारमानाचा, तर त्याच्याऐवजी जे आपण लोखंड घेऊ ते मात्र जड होईल. हे कशावरती अवलंबून आहे? तर इट डिपेंड्स अपॉन डेन्सिटीज. तर पुढची प्रॉपर्टी काय आहे? डेन्सिटी. ओके. सो बिटवीन सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम, एकाच आकारमानाच्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये डेन्सिटी जास्त आहे ती जी आहे ती गोष्ट नेहमीच जड असणार, वजनाला जास्त असणार कोणत्या वस्तूपेक्षा ज्याची डेन्सिटी कमी आहे. सो डेन्सिटी इज अनदर प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द म्हणजे इट इज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे आता काय काय बघितलं आपण? फर्स्ट थिंग वॉज, विच वॉज द फर्स्ट थिंग? ब्रिटलनेस. सेकंड थिंग काय होती? हार्डनेस. थर्ड थिंग काय होता? इलास्टिसिटी. फोर्थ थिंग काय होता? फ्लुइडिटी. नंतर आपण बघितली डेन्सिटी. बरोबर. सो दीज आर फ्यू प्रॉपर्टीज. आता काय, आता हे जे आहे ते हे सगळ्याच झालं. ओके. आणि मग आता आपल्याला डिस्टिंग्विश करायचंय किंवा आपल्याला त्या ह्यांच्यामधनं वेगळं काढायचं मेटल्स आणि नॉन मेटल्स. मेटल्स म्हणजे जे से फॉर एक्झाम्पल आयर्न, गोल्ड, हे जे आहेत त्यांना धातू म्हणता येईल. आणि अधातू म्हणजे नॉन मेटल्स आहेत. तर आपल्याला आता धातू आणि अधातू ह्याच्यामधला फरक जाणून घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी दुसरी अजून एक प्रॉपर्टी बघूया. दिस इज कॉल्ड अ सोल्युबिलिटी. ही एक राहिली आहे प्रॉपर्टी, सोल्युबिलिटी. तर ह्यामध्ये काय करायचं की पाण्याचा जो ग्लास आहे आपण घेतला त्याच्यामध्ये समजा आपण साखर किंवा आपण बर्फ, हे मीठ हे जर का त्यामध्ये ऍड केलं आणि मग आपण त्याला ढवळलं तर काय दिसतं आपल्याला की तो पटकन विरघळून जातात. पण त्याच्याऐवजी समजा तुम्ही चॉक पावडर घेतली आणि ती जर का टाकली
तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते विरघळत नाही, ते तसंच राहतं. फॉर एक्झाम्पल वाळू जी आहे समुद्रावरती ती समुद्राच्या पाण्यात मिसळत नाही, पण समुद्राच्या पाण्यात मीठ भरपूर असतं कारण ते त्याच्यामध्ये सोल्युबलाइज असतं. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. विरघळण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात, सोल्युबिलिटी. बरोबर. मग आता माझ्या बरोबर प्रत्येक जण प्लीज म्हणा, माईक जरा ऑन केला तरी चालेल, आपण एक एक म्हणूया. पहिली प्रॉपर्टी कोणती होती? फर्स्ट प्रॉपर्टी वॉज हार्डनेस. विच प्रॉपर्टी वॉज द फर्स्ट वन? Hardness. Very correct, हार्डनेस. Okay. Second property, who will tell me? Vedika's, I mean, she will Elasticity. very Elasticity. elasticity. Correct. Third property, Fluidity. क्या बात? Fluidity. Fluidity. Okay. Fluidity. Very nice. Fluidity. आणि any other property remaining? कुठची राहिली आहे? हार्डनेस मला सांगितलं, त्याच्यानंतर इलास्टिसिटी सांगितलं, फ्लुइडिटी. पहिली प्रॉपर्टी अगदी राहिली आहे, चॉक वाली. कोणती होती ती? Brittleness. व्हेरी करेक्ट, ब्रिटलनेस. अरे वा, सगळे हुशार झालेत, मला बरं वाटतंय. त्याच्यानंतर या से इट आउट. त्याच्यानंतरची कोणती होती? सोल्युबिलिटी आता केली, पण त्याच्या आधी आता एक शेवटची, सोल्युबिलिटीच्या आधीची काय होतं? समजा दोन प्रॉपर्टी. अरे वा, क्या बात आहे, सो हॅपी. डेन्सिटी. आणि त्याच्या आधीची अजून एक होती, ती ओघळता, ती सांगितली का तुम्ही? मला नाही सांगितली ना. कठीण आहे ती बोलायला. प्रमिता, कॅन यू टेल? अँड हिअर संतोष इज नॉट सेइंग एनिथिंग. या कोणती? फ्लुइडिटी. आठवतेय का? फ्लुइडिटी. दॅट प्रॉपर्टी इज Yes, fluidity. फ्लुइडिटी. ओके. आणि आता सोल्युबिलिटी बघितली. व्हेरी करेक्ट, सोल्युबिलिटी. आणि आता जाऊया. सो आर यू फॉलोइंग इट? तर मग पहिली जी आहे ती ब्रिटलनेस लक्षात ठेवायची. सेकंड प्रॉपर्टी होती ती, मीच विसरले, कोणती होती? Hardness. हार्डनेस. व्हेरी करेक्ट. नंतर इलास्टिसिटी, नंतर फ्लुइडिटी. येस, प्रमिता इज रिटन इट देअर. त्याच्यानंतर डेन्सिटी, त्याच्यानंतर आली होती आपली सल्युबिलिटी, आणि आता बघायची पुढची ट्रान्सपेरन्सी. ट्रान्सपेरन्सी पण हे कळतंय ना, तुम्ही बोलताय नुसतं ठीक आहे, पण आर यू फॉलोइंग इट, दीज प्रॉपर्टीज? ओके, फाईन. ओके, नाव लेट अस सी दिस. दॅट इज, समजा आपण आणखीन एक बघितलं की समजा घरातनं काचेत ना आपण बघतो त्यावेळेला आपल्याला समोरच्या बाजूचं दिसतं ना, मग त्याला काय म्हणतो आपण? पारदर्शक आहे काच. जितकी पारदर्शक काच असते तितकी आपल्याला आवडते, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सपॅरंट. एनी प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपरन्सी. फॉर एक्झाम्पल ग्लास, त्याच्यानंतर प्लास्टिक सुद्धा काही टाईपचे असतात. क्लिअर वॉटर, समजा पाणी अगदी असं स्थिर असेल पाणी, आणि एखाद्या विहिरीत आपण डोकावून बघितलं तर आपल्याला काय दिसतं? अगदी खालचा तळ दिसतो ना पाण्याचा, त्याला म्हणतात ट्रान्सपेरन्सी. हवा सुद्धा ट्रान्सपेरंट आहे, त्यामुळे आपल्याला दिसतं आपल्याला आजूबाजूला, नाही तर आपल्याला दिसलं नसतं. आर यू फॉलोइंग इट? कळतंय सगळ्यांना? येस. सो आम्ही ह्या प्रॉपर्टी सगळ्या आता बघितल्या. ओके, गुड. Fine. Now let us go to the next part, that is मेटल्स आणि नॉन मेटल्स. आता कशाचे बनलेत हे सगळे जनरल प्रॉपर्टीज आपण बघितल्या, पण आता आपण स्पेसिफिक प्रॉपर्टीज बघणार आहोत. म्हणजे आता आपण ह्यांना थोडं कॅटेगराईज करणार आहोत वेगवेगळ्या ह्याच्यात. धातू आणि मॅटर आहे आता आजूबाजूला, तर त्याला मॅटर शुड बी नाव सेपरेटेड आउट ॲज मेटल्स अँड नॉन मेटल्स. कळलं? म्हणजे हळूहळू हा चॅप्टर कसा डेव्हलप झाला बघा. पहिल्यांदा आपण काय बघितलं? आपल्या आजूबाजूचे पदार्थ. मग आपल्या आजूबाजूच्या पदार्थ कुठच्या अवस्थेत असतात हे बघितलं. त्याच्यानंतर आपण नंतर काय बघितलं की टेम्परेचरचा काय परिणाम होतो या सगळ्यावरती. टेम्परेचर जर का वाढवलं तर मेल्टिंग होतं, टेम्परेचर जर का आणखीन वाढवलं तर इट कन्वर्ट्स इन टू वेपर्स. मग आपण बघितलं की टेम्परेचर कमी केलं तर एखादी गोष्ट जी वेपर्स मध्ये असेल ती पुन्हा लिक्विड मध्ये होते, लिक्विड मधनं ती पुन्हा सॉलिड मध्ये होते. तर हे झालं आपण विथ डिफरंट टेम्परेचर्स. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? वी टूक टेम्परेचर्स ऑफ डिफरंट, म्हणजे वेगवेगळ्या
से वेगवेगळ्या ठिकाणची आणि वेगवेगळ्या वेळी आपण टेम्परेचरची नोंद केली होती. का तर आपल्याला बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हे बघायचं होतं. त्याच्यानंतर मग आपण आलो बघायला गुणधर्म हे प्रत्येकाचे. प्रत्येक मॅटर्स जे आहेत त्याच्यामधले काय काय गुणधर्म. मग ते कुठचे होते गुणधर्म और प्रॉपर्टीज विच वी स्टडीड आता जे आपण केल्यात. नाऊ लेट अस गो फर्दर अँड लुक ॲट द मेटल्स. तर आता मेटल्स मध्ये इट इज लाईक सबस्टन्सेस सच एज कॉपर, गोल्ड, आयर्न, धातू ह्याला म्हणतात. अल्युमिनियम आर कॉल्ड ॲज मेटल्स. खिळा सुद्धा आयर्नचा बनलेला असतो. त्याच्यानंतर तांब्याची वायर आपल्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते. गोल्ड, सोन्याचे ऑर्नमेंट्स आपण बनवतो. सो मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इन टू द अर्थ. ते हे जे खनिज असतं किंवा खनिज द्रव्य असतं त्याच्यामध्ये आपल्याला मेटल्स मिळतात. ते मग नीट करून घ्यायला लागतात, प्युरिफाय करून घ्यावे लागतात, साफ करून घ्यावं लागतं. त्याला मेटलर्जी म्हणतात. ज्याच्यातनं ज्या प्रोसेसमधनं मेटल काढलं जातं त्या अख्ख्या प्रोसेसला म्हणतात मेटलर्जी. Okay, so the minerals from the earth crust are processed to obtain the metal. In daily life, metals have various important uses. आता आपण बघणार आहोत. म्हणजे आता एखादा टेक अ पीस ऑफ कॉपर और अल्युमिनियम वायर और अ स्मॉल नेल. आता हा जो आहे तो नेल बघितला किंवा कॉपर किंवा अल्युमिनियमची वायर घेतली आणि मग आपण तिला हातोड्याने मारत बसलो तर काय होईल. तर आपल्याला असं दिसेल की आपण त्याची एखादी अशी शीट बनवू शकतो. शीट म्हणजे आपण तिला पत्रा बनवू शकतो. म्हणजे त्या वायरचा आपण ठोकून ठोकून पत्रा बनवू शकतो. पातळसा पत्रा तयार होईल. त्या मेटल्स दॅट इज इट इज कन्व्हर्टेड इंटू शीट बाय हॅमरिंग. ठोकण्याने आपण त्याचा शीट मध्ये किंवा एका पत्र्यामध्ये दिस इज कॉल्ड ॲज मेलियाबिलिटी. ह्या प्रॉपर्टीला म्हणतं मेलियाबिलिटी. काय म्हणतात त्या प्रॉपर्टीला? कोणी मला सांगेल का? मेलियाबिलिटी काय म्हणतात त्याला? Malleability. Malleability, correct. It is the ability to get converted into sheets. Okay, malleability, sheets, very correct. Okay, नेक्स्ट आता जाते. कळलं ना तुम्हाला? मग म्हणजे आपण आपल्या आजूबाजूचे पदार्थ आहेत त्यांचे आपण आता धातू आणि अधातू मध्ये वर्गीकरण करतोय. वी आर डिवाइडिंग देम इनटू द मेटल्स अँड नॉन मेटल्स. कळतंय? बिकॉज आपल्या मॅक्झिमम एलिमेंट्स जे आहेत आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्याला माहिती असलेले 118 एलिमेंट्स आहेत. एक पिरियॉडिक टेबल आहे की ज्या काही आपल्या जे मेटल्स किंवा जे नॉन मेटल्स किंवा जे पदार्थ जे आहेत मॅटर जे म्हणतो ते दॅट कॅन बी डिवायडेड इंटू मेटल्स अँड नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. तर हे सगळे किती आहेत? 118 आहेत. ते एका पिरियॉडिक टेबलमध्ये बंदिस्त आहेत. ज्या वेळेला तुम्ही पुढे जाल त्यावेळेला तुम्ही ते शिकाल. तर त्यांच्या प्रॉपर्टीज प्रमाणे ते तिथे ठेवले गेलेले आहेत. ओके, तर आता आपण पुढे जाऊ. एक बघितलं मेलियाबिलिटी. आता दुसरं बघायचं की समजा आता आपण जसं आपण पत्रा बनवण्याची प्रक्रिया बघतो त्याला म्हणतात मेलियाबिलिटी. आता जेव्हा आपण एक लोहाराकडे जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की तो खेचून खेचून हे बनवू शकतो तारेत रूपांतर. म्हणजे आपण कॉपरची ही जी वायर बघतो किंवा असं पातळ कॉपरच्या वायर्स तुम्ही बऱ्याचदा बघितल्या असेल. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. त्याला काय म्हणतात? डक्टिलिटी. पहिली पत्रा बनवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात मेलियाबिलिटी. त्याच्यानंतर वायर बनवतात जी धातूपासून त्याला म्हणतात डक्टिलिटी. दॅट इज मेटल्स कॅन बी स्ट्रेच इनटू वायर्स. म्हणजे त्यांना खेचून खेचून तुम्ही किंवा त्याचा पातळ करून करून पत्रा बनवू शकता किंवा त्यांना खेचून खेचून वायर मध्ये त्याचं रूपांतर करू शकता. ह्याला म्हणतात डक्टिलिटी. सो सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम हे जे मेटल्स आहेत त्यांना नोबेल मेटल्स म्हणतात. आपण ज्याचे दागिने करतो की ना त्यांना नोबेल मेटल्स म्हणतात आणि ते नोबेल मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर्स. त्या प्रोसेसला काय म्हणतात? मला सांगाल काय म्हणता येईल? आता काय शिकलो आपण? त्याला काय म्हणतात? मेलियाबिलिटी झालं. पुढचं काय म्हणतात? डक्टिलिटी. काय म्हणता येईल? डक्टिलिटी. Ductility. या व्हेरी गुड. मेलियाबिलिटी आणि डक्टिलिटी. फाईन, गुड गुड. मग आता पुढे जाऊया. ओके, आता दुसरं म्हणजे जेव्हा
जेव्हा आपण आपले इलेक्ट्रिक बोर्ड असतात, म्हणजे पहिली झाली प्रॉपर्टी मेलॅबिलिटी, दुसरी झाली मेलॅबिलिटीचा अर्थ कळला ना, इट कॅन बी मेड इन टू शीट्स. शीट्स म्हणजे पत्र्यात. नंतर डक्टिलिटीचा हे कळलं ना, दॅट इट कॅन बी मेड इन टू वायर्स, त्याला डक्टिलिटी म्हणतात. आता तिसरी आहे ती कंडक्टिव्हिटी. ओके, त्याला म्हणतात कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्ट करणं, म्हणजे इकडून एकातनं दुसरे. म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी कशी जाते, आपण जेव्हा बटन ऑन करतो तेव्हा ती दिव्यात जाते, पण कुठून जाते, त्या वायर मधनं जाते, बरोबर. तर त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी. सो इट इज फ्लोईंग, म्हणजे ती त्या वायर मधनं धावते किंवा त्या वायर मधनं जाते, आणि त्या प्रक्रियेला काय म्हणतात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणून आपले जे बॉक्सेस असतात ते प्लास्टिकचे असतात. त्यामुळे एखाद्या एखाद्या इलेक्ट्रिकच्या बाजूला लोखंड किंवा आपण हे घेऊन जाऊ नये म्हणतात. का? कारण स्टूलावर, लाकडी स्टूलावर उभं राहा. कारण लाकूड कंडक्ट करत नाही, पण मेटल्स कंडक्ट करतात. काय कंडक्ट करतात? इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे इट इज ऑलवेज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू, म्हणजे इट इज व्हेरी डेंजरस टू, नॉट डिफिकल्ट, इट इज व्हेरी डेंजरस टू do some electrical work standing on electrical standing on a metal stool. म्हणजे म्हणून इलेक्ट्रिशियन तुम्हाला लाकडी स्टूल आहे का विचारतील, किंवा पायात रबरी चपला घालतात का, म्हणजे काय होईल, अर्थिंग मिळतं, म्हणजे ती कंडक्ट होणार नाही. लाकूड लाकडात कंडक्ट होत नाही, मग तिथल्या तिथे तो फ्लो स्टॉप होईल, शॉक लागणार नाही. पण जर का मेटलच आपण, या वी आर टॉकिंग अबाउट, ओके, okay, we were talking about sheets, metal sheets. Sheets can be drawn into, from metal can be converted into sheets. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, malleability म्हणतात. होतीस that time you were there, Pramita? Were you present till? Okay. आफ्टर दॅट वी सेड की मेटल्स ना आपण आणखीन म्हणजे ठोकून 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 दे कॅन बी मेड इन टू स्ट्रेच, म्हणजे खेचून ओढून ताणून त्यांचं आपण वायर्सचे रूपांतर करू शकतो. कितीतरी गोष्टी, आता गळ्यामधली चेन, साखळी तू बघितली असशील, तर ती कशी कधी कधी अशी मणी गुंफले जातात सोन्याच्या साखळीमध्ये, किंवा तर ती जी आहे दॅट इज इन टू फॉर्म ऑफ अ वायर, राईट. तर त्याला म्हणतात डक्टिलिटी. पहिली होती प्रॉपर्टी मेलॅबिलिटी, मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू हे म्हणजे इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वायर्स ऑल्सो. सो दॅट इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. तर तिसरी प्रॉपर्टी वी वर टॉकिंग अबाउट कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे इकडून तिकडे घेऊन जाणं, वाहक. इट इज अ वाहक. वाहक इज, इट इज कंडक्टिंग, म्हणजे इलेक्ट्रिसिटी किंवा हीट. म्हणजे आता समजा चहा बनतोय आपला, हा कधीतरी तुम्ही असंच कधी झालं असेल तुमच्या बाबतीत, पाणी उकळत आहे आणि त्या पाण्याच्या किंवा चहाचं भांड आपलं नेहमी अल्युमिनियम किंवा स्टीलचं असतं. मग त्यामध्ये पाणी उकळत आहे आणि त्यात तुम्ही चमचा ठेवला आणि मग गप्पा मारत बसलो आपण चहाला उकळी येईपर्यंत, आणि नंतर तो चमचा पकडायला गेल्यावर काय अनुभव आहे, गरम असतो ना, कारण त्याच्यामध्ये आता हीट, इट इज कॉल्ड एज थर्मल कंडक्टिव्हिटी. वेन हीट पासेस थ्रू द मेटल इट इज कॉल्ड एज थर्मल कंडक्टिव्हिटी. when electricity goes through metals it is called as electrical conductivity. कळतंय तुम्हाला, समजतंय सगळ्यांना? Am I following? Yes. So we were talking about properties of metals. First property of metal is called as malleability. ज्याचा मी का परत परत रिपीट करते, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात राहील म्हणून. ओके. सो मेलॅबिलिटी मध्ये आपण ठोकून ठोकून त्याची शीट्स बनवतो. शीट्स म्हणजे पत्र्यात रूपांतर करतो, किंवा आपण एखाद्या मेटलला घेऊन त्याचा वायर मध्ये रूपांतर केलं तर इट इज कॉल्ड एज डक्टिलिटी. तिसरी प्रॉपर्टी आपण बघत होतो, दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी मीन्स इट इज गोइंग टू बी अ कॅरियर, वाहक असं. तर इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू ग्रेटर ऑर लेसर. म्हणजे सगळे जे मेटल्स आहेत ते आपल्याला दे विल बी कंडक्टिंग इलेक्ट्रिसिटी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तसंच जसं आपला तवा, पोळी जी असते ती आपण तव्यावर गरम करतो किंवा पोळी आपण भाजतो, हे कशामुळे होतं, कारण त्या मेटलमध्ये ती प्रॉपर्टी असते विच इज कॉल्ड एज थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके. मेटल्स ऑल्सो हॅव अ टाईप ऑफ शाईन. सगळी मेटल्स जर आपण बघितली ती चकाकतात, त्याला म्हणतात लस्टर. ती प्रॉपर्टीला काय, ऑल मेटल्स आर लस्ट्रस, दॅट इज कॉल्ड एज लस्टर.
आणि एव्हरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. म्हणजे तांब कसं वेगळ्या रंगाचं असतं, त्याच्यानंतर तुमचं गोल्डचा रंग वेगळा असतो, त्याच्यानंतर आयर्नचा रंग वेगळा असतो, म्हणून त्यांना वेगवेगळा. लस्टर म्हणजे चकाकी. लस्टर मेटल कसं शाईन करत असतं ना, दॅट इज कॉल्ड ॲज इट इज लस्ट्रस लाईक मेटल. सो मेटल्स आर लस्टर. तर मग मला आता म्हणजे प्रमिता, आय थिंक यू मिस दिस, नाव आय एम जस्ट सेइंग इट अगेन, की आपल्या आजूबाजूचे जे सगळे पदार्थ आहेत ते एकूण 118 म्हणजे आपण जर का डिवाइड केले तर त्याच्यामधले बरेचसे मेटल्स आहेत. 118 सायंटिस्टने शोधून काढले. देर आर 118 एलिमेंट्स, मूलद्रव्य म्हणता येईल, आणि त्या मूलद्रव्यांपासूनच हे सगळे पदार्थ बनलेले आहेत. आणि ती किती आहेत? 118. दोज आर 118 एलिमेंट्स. दे आर मेड इन टू अ पिरियॉडिक टेबल. तो एक त्यांच्या गुणधर्मांप्रमाणे ते पिरियॉडिक टेबल मध्ये बसवल्यात. 118 एलिमेंट. मला माहिती नाही तुम्हाला कितपत कळतंय, पण यू कॅन जस्ट लुक इन टू द गुगल हे पिरियॉडिक टेबल फॉर किड्स. एकदा जरा त्याच्यामध्ये बघा, मी कदाचित तुम्हाला लिंक चांगली पाठवीन ज्याच्यात पिरियॉडिक टेबल काय आहे ते, आणि त्याच्यातले मॅक्झिमम मेटल्स आहेत, रिमेनिंग आर नॉन मेटल्स, आणि मध्ये मेटलॉइड्स आहेत. So all these are different elements which are placed into a periodic table. पुढे तुम्ही 7वी 8वीत गेल्यानंतर you will start studying about periodicity, periodic table. Fine. So now we are right now talking about the properties of elements. मग आता आपण मला प्रॉपर्टी एकामागोमागे कोण कोण सांगणार का? Who will tell me the first property? Yeah, speak out. Speak out. Malleability. Very correct. Malleability. Yeah. Karnika, tell me next property. Malleability सांगितलं. पुढची प्रॉपर्टी. Ductility. क्या बात आहे. डक्टिलिटी. नंतर थर्ड प्रॉपर्टी कोण सांगणार मला? Yeah, but Pramita, let somebody else tell. Vedika used to tell Magashi. Is she there? Is he or she? माझं नाव लक्षात राहत नाही. I'm sorry. So who will tell? अरे मगाशी माझ्याशी चांगले बोलत होते सगळे. ओके ओके फाईन. प्रमिता, यू टेल. चलो. डक्टिलिटी नंतर काय आहे? Conductivity. कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटी मध्ये किती कंडक्टिव्हिटी? ओके. वेदिका यू टेल. नॉट वेदिका, कर्णिका यू टेल. कंडक्टिव्हिटी मध्ये कोणते कंडक्टिव्हिटी? शी सेड कंडक्टिव्हिटी. व्हेरी करेक्ट. मग ते कुठची कंडक्टिव्हिटी आहे? Electrical. आणि Thermal. व्हेरी गुड. इलेक्ट्रिकल अँड थर्मल. या फाईन. वेदिका यू टेल नाव विच इज द नेक्स्ट प्रॉपर्टी. एक लास्ट, सेकंड लास्ट राहिली आहे. आर यू देअर विथ अस? Meltability. मेलिएबिलिटी झालं. आता लस्टर. लास्ट प्रॉपर्टी लस्टर. लस्टर म्हणजे चकचकीतपणा, टकाकीतपणा. आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक कलर. प्रत्येक मेटलचा कलर असतो. ओके. सो समजलं तुम्हाला? ह्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत पहिल्या प्रॉपर्टीज पेक्षा. पहिल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या जनरल प्रॉपर्टीज आहेत, त्या मॅटरच्या प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्या ह्याला पण लागू होतात. मग त्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या? सगळ्या नाही, जशा जसे त्याचे गुणधर्म आहेत तशा तशा त्या प्रॉपर्टीज आहेत. बरोबर. त्याचं आपण ब्रिटलनेस बघितलं, हार्डनेस बघितलं, त्याच्यानंतर इलॅस्टिसिटी बघितली, त्याच्यानंतर आपण काय बघितलं? फ्लुइडिटी बघितलं, डेन्सिटी बघितलं, आणि मग आपण नंतर अजून सुद्धा दुसऱ्या काय काय गोष्टी बघितल्या. व्हॉट वर द फ्यू वन्स इफ यू डू यू रिमेंबर? आफ्टर डेन्सिटी सॉल्युबिलिटी. व्हेरी करेक्ट. सॉल्युबिलिटी. गुड. आणि मग त्याच्यानंतर आपण बघायला आलो मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये. मग आता आपण धातू आणि अधातू. तर धातूचे काय आहे? मोस्ट इम्पॉर्टंट मेलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी मध्ये तुमचं थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्याच्यानंतर आम्ही काय बघतो? त्या प्रत्येकाचे वेगवेगळे रंग असतात, कॅरेक्टरिस्टिक कलर्स. ओके. गुड. सो फार क्लिअर? हॅव यू अंडरस्टूड ऑल ऑफ यू? व्हेरी गुड. व्हेरी गुड. फाईन. ओके. आता नेक्स्ट इज
संपत आलं का? Good, very good. This chapter is over now almost. Okay. Now आता एखादं वाद्य घेतलं आपण, तानपुरा किंवा वीणा किंवा सतार, जर आपण तिला असं तिची तारा छेडल्या किंवा बेल वाजते शाळेची किंवा आपण चमचा घेऊन ताटावरती थाळीवर मारला तर त्याला काय होतं? आवाज येतो, राईट? स्ट्राईक अ वुडन टेबल और अ मार्बल फ्लोअर विथ अ वुड स्टिक. तर आपण समजा टेबलवरती काठीने मारलं आणि तीच काठी आपण ताटावरती मारली तर काय होतं? फरक जाणवतो आपल्याला. त्याला म्हणतात सोनॉरिटी. म्हणजे त्यांना एक नाद असतो. त्यांना त्या नाद किंवा आवाज जो येतो वेगळा, तो मेटलचा, that is called as sonority. Okay, so malleability, ductility, luster, conductivity and sonority हा जे आहेत ह्या प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीज प्रत्येक मेटलमध्ये असतात. आवाज येतो, सुरेख नाद येतो. म्हणून तर तारा ज्या असतात, तुम्ही स्ट्रेच करा त्याला, त्या वेगळ्या पद्धतीने वाजतात. म्हणून आपले जे इन्स्ट्रुमेंट त्या प्लास्टिकच्या तारा नसतात, त्या नेहमी मेटलच्या तारा, धातूच्या तारा असतात. त्याच्यानंतर आपण हे बघतो काय, मार्बल फ्लोअरला वरती आपण जर का मारलं तर तसं, दॅट इज कॉल्ड एज सोनॉरिटी. सो एक एक्सक्यूज मी प्लीज. So what we saw, different properties of metals, which are the आणि मग ह्याच्या अपोजिट प्रॉपर्टीज, म्हणजे जर का धातू बघितले तर त्यांच्याकडे ह्या प्रॉपर्टीज नसणार. दे कॅनॉट बी लस्टरस, म्हणजे त्यांना तो चकाकीपणा सोन्याचा नसतो किंवा धातूचा नसतो. सोनं कसं लखलखतं, चांदी कसं लखलखते, त्याला लस्टर म्हणतात. जे आपण लखलखतं सोनं म्हणतो ना त्याला. त्याच्यानंतर we saw malleability, that is, it can be made into sheets, then it can be drawn into wires, which is called as ductility. Nanta, they are good conductors of heat and electricity, whereas non-metals are exactly opposite. They are non-conductors of heat and electricity, they are not lustrous, they are not ductile, they are not malleable, and they are not sonorous. Sonorous means sonority, आवाज येतो. Is it clear? Am I clear so far? कळलं हे तुम्हाला? Was it, have you understood? कोणाला डिफिकल्टी आहे? नो, ओके. प्रत्येकाला कळलं. आता तुम्ही बरं, हा चॅप्टर शाळेत आता कधी शिकवताय? झाला का शिकवून? नॉट येट. ओके, फाईन. एनिवेज, ओके. सो आउट ऑफ 2 चॅप्टर्स आय हॅव कम्प्लिटेड. मग आता ह्याचे क्वेश्चन आन्सर्स वगैरे आपण बघूया. 1 मिनिट, आपण पुढे जाऊ. मेटलचे युजेस आपल्याला इकडे काही दाखवले आहेत. कशासाठी आपण कुऱ्हाड वापरतो, वायर्ड वापरतो, ही आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हे पण काहीतरी मेटलचं बॅलन्स आहे का काय, मला हे नक्की कळत नाही. इथे सुद्धा हे ऑर्नामेंट्स आहेत. हे सगळे आपण धातूचा उपयोग करतो. तर आता पुढे काय आहे की ऑलवेज रिमेंबर, during rainy season or at any other time, do not touch the electrical wires, exposed electrical wires. Wires नेहमी रबर शीट मध्ये असतात, शीट मध्ये. They are never open, म्हणजे असे हे नसतात, किंवा मेटल पार्ट्स असतात ते कधी ओपन नसतात. Keep all electric lamps or other appliances switched off when not in use. For example, even when the TV is switched off by remote control, do not forget to put off the main switch. म्हणजे आपण रिमोटने जरी टीव्ही ठेवला ऑन, तर तरी सुद्धा तो बंद केला तर तरी सुद्धा नेहमी गरजेचं आहे की तो मेन स्विच मधनं हे कर, कारण त्याच्यामध्ये ऑलवेज इलेक्ट्रिसिटी असतेच काही प्रमाणात. इट हेल्प्स टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी बिसाइड्स प्रोटेक्टिंग अस फ्रॉम एनी पॉसिबल डेंजर. म्हणजे आपण रिमोटने ऑन केला आणि चुकून हात लागला, समजा कुठे काही वायर हे असेल, ओपन असेल, तर कदाचित आपल्याला शॉक लागू शकतो. ओके, सो नेहमी इलेक्ट्रिक वायरिंग, फिटिंग्स हे सगळं बऱ्याचदा चेक करून घ्यायचं असं आपण. त्याच्यानंतर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता आपण काय लर्न केलं? सो वी लर्न दॅट मॅटर इज मेड अप ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. The temperature of a substance can be measured with the help of thermometer. Thermometerनी म्हणजे पहिल्यांदा matter in which states it is divided into. Then we saw that you can measure the temperature using thermometer. Heat is the cause of change of state of the substance. म्हणजे एखादा substance दुसऱ्या substance मध्ये heat
केलं. Substances have various properties like hardness, elasticity, brittleness, fluidity, density. हे आपण सगळे बघितले properties. Hardness, elasticity, brittleness, fluidity, density, solubility and transparency. Metals form a separate group. मग त्याच्यानंतर आपण बघितलं metals. They have common properties like malleability, ductility, thermal conductivity, electrical conductivity, sonority, luster and characteristic odor. Okay. Now हे एक तुम्हाला काहीतरी काम दिलंय. National. If we wish to keep ourselves informed, we must be aware of various happening around us. Make newspaper. Your friends read newspaper daily. Read and collect articles on science. Discuss and share them with others. जसं मी सांगते तसं की कायम पेपर वाचत जा किंवा नवीन घडामोडी काय चालल्यात सायन्स बद्दल. ओके, गो ऑन रिडिंग आर्टिकल्स. इंटरनेट ऑल्सो अ बिग सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ज्याच्यातनं आपल्याला मिळेल. तर असं जे आहे तर ते तुम्ही कायम माहिती काढत जा. ओके, सो दिस इज इट. आता लेट अस स्टार्ट विथ दिस एक्सरसाइज. ओके, आपल्याला in the paragraph below write solid, liquid or gas in each of the brackets. तर पहिलं हे जे आहे ते depending on the substance referred to just before. म्हणजे आता काय, let us see. On a bright sunny day, Riya and Gargi are playing with a ball. Now, what is ball? It is solid or liquid or gas? On a bright sunny day, Riya and Gargi are playing with a ball. तर मग ब्रॅकेट मध्ये आपल्याला टाकायचंय. What is it? You have to put it whether it is solid, liquid or gas. Can you put it into the chat box? Yeah. Yes, Pramita. Solid. Very correct. So she was playing, Riya and Gargi were playing with a ball which is solid. Correct. Beautiful. त्याच्यानंतर काय होतं? Gargi feels thirsty. So Riya brings tender coconut water. What is it? Now tender coconut water is what? Solid, liquid or gas? Very correct. Liquid. Do others agree? Pramita is giving the answers fast. So do you all agree? At the same time, a strong breeze. Now, what is this breeze? Whether it is solid, liquid or gas? The breeze is blowing and it starts blowing and also begins to rain. म्हणजे आता हवा पण आहे थंड आणि पाऊस पण पडतोय. मग you have to put it into bracket. What is breeze? Whether breeze is solid, liquid or gas? Breeze is what? Air. So what is air? Vapor. Ariva, good. Vapor, or you can put it as gas. Correct. Chan. It also begins to rain. Ma rain gas म्हटलंय त्यांनी तर gas टाका तुम्ही. They have asked for solid, liquid and gas. So you can put that instead of vapor, you can put it as gas. And then it begins to rain. आता rain कशामध्ये categorize करणार? Solid, liquid, gas. Very correct. Very correct. Okay. And they run back into the house. Now, what is house? House is what? Solid. Only Pramita is answering. Others are not answering. Others have gone now to do some other work. Or are they present? बाकी लोक आहेत की नाही आहे? Yeah, solid. Very correct. त्याच्यानंतर and then and they change their clothes. What are clothes? कपडे काय आहे? And then their mother gives them a cup of hot milk. आता cup सुद्धा आणि clothes दोन्हीही solid आहेत, right? Clothes are solid. Then their mother gives them a cup. Cup is also solid of hot milk. आता hot milk काय आहे? Solid, liquid or gas? Liquid. Okay. Vedika is, I think he's answering the earlier one, I suppose. Okay. Cup is a solid, correct? And hot milk is liquid to drink. Is it clear? What was it? Was very interesting. Yeah, correct. It was interesting, correct? So let us stop here. Next week we will complete our this exercise. Can you do the homework? Yeah. Mala, question 2 and question 3. Will you be able to do it? And question 4. Question 2, 3 and 4. All those who are present will complete question 2, 3 and 4.
Okay, question 2, 3 and 4, that is your homework. Am I right? Yeah, fine. So shall we stop here? Thank you very much. So I hope the chapter is over, you have enjoyed it, and it was a nice lesson also. Okay, I will try to put in some links into, yeah, very good, wherein you can always search. आणि आता हे जे कळलं ना, तर थोडं मॅटर किंवा असे जे काही वेगवेगळे हे आहेत सायन्स, ते बघत जा वेगवेगळ्या. यू हॅव दीज सायन्स फॉर किड्स किंवा सरळ गुगलवरती टाकायचं मॅटर, मग आल्यानंतर तुम्हाला फॉर चिल्ड्रन किंवा अबाउट मॅटर फॉर चिल्ड्रन, अबाउट मेटल्स, अबाउट पिरियॉडिक टेबल, असं तुम्ही छान हे केलं ना, तर तुम्हाला खूप खूप सारी माहिती मिळू शकते. ओके, इट्स बेटर टू स्टार्ट लर्निंग, रीडिंग, थोडं एक्स्ट्रा नॉलेज. ओके, एनिवेज, चलो, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड नाईट ऑल. बाय टीचर, टेक केअर. यू टू, थँक यू. चलो.